कितीशी मिनिटं दिल्या धनगर समाज व्यक्ती मंडळ मुंबई सन्माननीय माजी अध्यक्ष संजय दादा खरात यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं 10,000 पारितोषिक संजय दादा आपल्याला मानाचा मुजरा हा निधी दादा धोरा बरीचशी मंडळ संजय दादा सायले आणि त्यांची बरीचशी मंडळ आहे नाव हा देत तुमच्यासाठी 100 रुपये सुंदर भाग आहे का किती मिनिट आहे 15 शीट डाऊन परत शीट डाऊन 5 मिनिट बघा प्रफुल्ल मला ती गोवाच्या सवरणाची चाल पहिल्यापासून घेऊ कसं आहे त्याचा शहरांना त्यांची बघा आज माझी गोवाने सुंदर केली आहे तुम्हाला हे संगवता क्या बात आशीर्वाद आखाडे कोणत्या रंगरवाडी मी 2 कार्यक्रम केले मित्रांनो बाळूमामांचं गाणं झालं पाहिजे मी आणलंय तुम्ही म्हणायच्या अगोदर तुमच्या मनातलं मी जाणलंय तुम्ही बोलायच्या अगोदर मी जाणलंय 251 रुपयांचं हे भारतात पारितोषिक आशीर्वाद आखाडे कोणत्या रंगरवाडीतली बरीचशी मंडळ आहे सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते श्री दिलीप खेडेकर भोंबडी गवळवाडी दापोली दादांच्या माध्यमातून 200 रुपये धन्यवाद ऐका काय रे ते म्हणतात ऐका आत्मापुराला जाईन बाळूमामा पाहिन फुले भक्तीची निवाहीन तुझ्या चरणाशी राहीन अशी ओवी धनगराची गाईन बाळूमामा भंडारा निवाहीन थँक्यू संतोष दादा कोल्हापूर थँक्यू तुम्ही दिला स्टँड तो तुमचा वाजवतो बँड संतोष भाऊ कोल्हापूर धन्यवाद तुम्हाला देतो काय म्हणतो अशी ओवी धनगराची गाईन
बाळूमाम भंडारा मी वाहीन वाहीन. बघा मी काय म्हणतो बघा, सत्यनारायण निकम आमचे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. गेल्या वेळची जी मागची अमावस्या गेली, आमचा अगदी ठरलं होतं, जवळजवळ पाऊस थोडासा वाढला आणि मलाही एकदा जाण्याची इच्छा आहे. त्या अमावस्याला फार मोठा तिथं उत्सव असतो असं मी ऐकलेलं आहे. मी गेलो नाही अजून, मी गेलेलो नाही अजून. दादा मला बोलले एक दिवस जाऊन नेहमीच त्यांचा स्टेटस असतो आणि त्यांचं काय भक्ती असेल किंवा त्यांची काय श्रद्धा असेल तर त्यांचं त्यांना माहिती. मला वाटले बुवा जाऊन ये. विषय कसा आणलाय तो बघा, बुवाचा कट केला. जरी शिळा पाक खाईन तव चरणाचा दास होईन. जरी शिळा पाक खाईन चरणाचा दास होईन. स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाहीन. स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाहीन. पण जन्मासेवक एकदा तरी आत्मपुरा जाईन मी जाईन. बाळूमामा डोळे भरून पाहिन एकदा तरी आत्मपुरा जाईन मी जाईन. बाळूमामा डोळे भरून पाहिन एकदा तरी आत्मपुरा जाईन मी जाईन. बाळूमामा डोळे भरून पाहिन एकदा तरी आत्मपुरा जाईन मी जाईन. इच्छा आहे ना माझी सुद्धा आहे आणि मला जायचं आहे, तो भांडारा लावायचा नाही एकदा सुद्धा कपाळाला. आम्ही दुश्मन नाही पण शाही तुम्ही कधी सांगा मी तुम्हाला असं बोललो तुम्ही गाण्यात ऑनलाईन पेड संकेत दादा गोर आहे का ना, आपलाच जोर आहे, आपलाच जोर आहे का. संकेत दादा घरांच्या माध्यमातून आले 500 रुपये आता. समाजाच्या विरोधात नाही मित्रांनो, जे विषय गायले हा शक्तिपुराचा गाभा आहे, तो पुराणावर आहे आणि पुराण तुम्ही मांडू पाहिजे तुम्ही म्हणणारे. मग तिथं तुम्ही आरोतुरच बोललं, अरे गणपतीला आपण घडून द्या, गणा बाप्पा आपण आरोतुरच करतो ना, तसं मी बोललेलो आहे. मग त्याचा तुम्ही अववाप नाही करायचा. मी तुम्हाला असं वैयक्तिक कधी बोललो गाण्याशिवाय की तुम्ही धनगर आहात, तुम्ही येडा आहात, असं आहोत तसं असं बोललो नाही. ज्या काही गोष्टी असतील त्या गाण्यातून बोललोय, तुम्ही मनाला लावून घेतलंय फक्त. हा तुमचा त्याला मी माझा दोष नाही ना, त्याला माझा दोष. मी कधी गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं काय बोललोय का विचारा कधी सांगायचं. तुम्ही ह्याच्यावर बोला, कुठं तिरस्कार त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटला. हा मी जे विषय काय शेवटीला भेद आहे थोडंसं ते होतच नाही का, कसं नाही म्हणताय तुम्ही, सगळीकडे होतं, प्रत्येक जण करतो. आणि म्हणून बघा जास्त घेत नाही. सुंदर गड भवानी गाणं आगमनाचा गड आहे काय. फुलावानी होईल मन, उतरून जाईल ओझ, आनंदून जाईल क्षण, तुला पाहता रोज. सोन पावलाने येईल घरी धनराज राजा धिराज. आता येईल तेव्हा येईल, 2 महिने आहेत अजून, एवढ्या लवकर घाई नका करू, येईल तो. हा म्हणून काय उत्तर नाही. गवळा नाही का बघा. शाहीर नेताजी नगर धनगर समाजाचा या ठिकाणी भवानी जाहीर केला कार्यक्रम आहे. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे, माकळबुवा आणि वैदेशीला बरोबर. तर परवाच्या कार्यक्रमात हे म्हणतात की आम्ही बायकांचा बाजार उठवला, आता बक्षीस कशी काय घेतली त्यांची. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे, लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे. तुम्ही सांगता तुमच्यामुळे शक्तिपुऱ्यात मी लांबोरे बुवाने ह्या बायकांचा कार्यक्रम बंद करून टाकला. 25 कार्यक्रम आहेत मला. त्यांचं बक्षीस घेताना लाज नाही वाटली. ज्यांना चिरले मानाची तरी वाटावी. कालच बोलले ना, काय बोलले बाजार उठवला ह्या बायकांचा. लेडीज जेंट्स कार्यक्रमाची ऍडव्हर्टाईज तुम्ही आज करताय 200 रुपयासाठी. किती म्हणजे शोकांतिका केवढी येते बघा. कालच्या कार्यक्रमात बोलले ऐका, गवळण देतो तुम्हाला. हा जास्त वेळ घेत नाही, सगळं उसनी गाणी ज्याचं गातो ज्याचं घेतो. माझंही मनाचं आहे, नाही असं नाही, जे आहे देतोय. जी परवा तुम्हाला तर नवीनच सगळे दिले, तुम्हाला ह्याच्याकडे राहिले त्याच्याशी संबंध नाही. तुम्हाला जे दिले ते नवीन दिले. तुम्ही नारायण बुवांचं नाव तुम्ही कसं लावलं परवाच्या गाणं सुवर्ण गण, तुम्ही मग उस्ती आणता, पाय जोडून आणता त्यांच्याकडे आणताय ना. हा विषय
पण माझी मी ज्याचं गातोय त्याचं नाव मी घेतोय. त्यात तुम्हाला काय करायची गरज आहे? तुम्ही त्याचं उत्तर द्या. तिथं कमी पडताय तुम्ही, म्हणून मी उस्ती करताय. तुम्ही ती उस्ती फेडा ना, त्याचं उत्तर द्या ना. तुम्ही त्या गाण्यांची उत्तर द्या. तुम्ही जे उत्तर नाही तुमच्याकडे, म्हणून तुम्ही हे बोलताय. तुमच्याकडे बोलायला काय नाही ऐका. आणि म्हणून बघा गवळा काय रे तिचा कुठली रे? काल रात्रीला अंटीची काली पास घाटी पुढे गेले हो दिला लगेच घेतो. काली पास घाटी भक्ती सुशांत दादा शिंदे बोला काय तुमचं नाव? गडशी सांग 200 रुपयांचं पारितोषिक तुमच्याकडे घेऊन जा, नंतर जमा करतो तुमच्याकडे. टेन्शनला आला रेडी. तुला गाणं गायचं आहे? नाही काल रात्रीला या तुला न दिसला बापाचा बापा. बघा मलाही उत्तर देतात की मी गवळण घाली बोला आता तर घेऊन परत म्हणजे काय बोला 60 हो. अहो 9 लाख गायी आहेत श्रीकृष्णाकडे, मग तू आमच्या घरात का भीक मागायला येतोस? असं गवळणी म्हणतात. साधा विषय. त्या परातीचा विषय एवढा कशाला वाढवावा? परात नको तुम्ही ताट घ्या, एखादी ताटली घ्या, टोप घ्या काय कराय. विषय काय तू हातात घेऊन परात आमच्या घरात काय तर तुझ्या बापाच्या 9 लाख गायी आहेत, आमच्याकडे भीक मागायची काय गरज आहे? गवळणी म्हणतात. साधा विषय. त्याला उत्तर कसं देतात? चुकीचं जायचं. जाऊ द्या ते बोलत नाही. तुमच्या गवळीचं उत्तर कसं आहे? तुला हा तुला न दिसला बापाचा बापा मनशी लावून चाप. असा शब्द नाही. किती मी लावला जीव तरी मी काळा स्वभाव दिसलाय ग. गप्पी डाव तुझा फसलाय ग, तुमचा बाजार बसलाय ग. आता बघा मित्रांनो, बाजार गवळणी कुठं बसवायच्या? गोकुळात जास्त नव्हता. फार करून मथुरेच्या बाजारी लोक गवळणी जायच्या. कृष्ण तेव्हा गेला नव्हता, कंसाला मारायला गेला तेवढाच. तोपर्यंत काय बाजार बघाय हा गेला नव्हता. गेला होता घरात आणलाच नाही. बाजार बघाय मथुरेत बाजार भरायचा. गोकुळात होता नाही असं नाही म्हणत. गोकुळात होता, पण ह्या सगळ्या गवळणीचं जो गोरस घेऊन जायच्या त्या मथुरेच्या बाजाराला जायच्या. हा बापा मामाला मारायला गेला तेव्हाच. मामा कोण आहे यांचं? मामा आलेत काय? सामाला भाषाला हो तुमचाच घेण करील तो, जसा कृष्णाने केला. हा मग जेव्हा मारायला गेला कंसाला तेव्हाच गेला मथुरेमध्ये. आणि बाजार हे लोक मथुरेत भरायचा बाजार हा गवळणीचा. तरी पण मी विषय कसा देतो आहे का म्हणून म्हणतो. हे विश्लेषण द्यायला पाहिजे तुम्हाला, हे समजायला पाहिजे. तुम्ही काही म्हणाल माझी चुका काढताना कशा तुमच्या काढतोय आहे का? कसं रे काना तुझ्या आलं नाही गाना, तेव्हा गेलास होतास तू आडराना. कसं रे काना तुझ्या आलं नाही ध्याना, तेव्हा तू गेलास होतास राना. फिरवली पाठ आणि चुकवली वाट. आज कोण कवी आहे माझ्याकडे तरी पण उत्तर कसं? फिरवली पाठ तुझी चुकवली वाट, भक्तिभाव मनी भासवला. हा भक्तिभाव मनी भासवला. गड्या तुला पोरी बसवला, गड्या तुला पोरीनी बसवला. अख्खा बाजार वसवला, पोरीनी बसवला. अख्खा बाजार वसवला, पोरीनी बसवला. अख्खा बाजार वसवला, पोरीनी बसवला. अख्खा बाजार वसवला.
घ्यायचं का म्हणतात? बरं फरमाईश घेत राहिलं तर लय होईल. मग येतो सर, सचिन दादा पण आले, तेच गाणं आपण दिलं आणि दादांसाठी सुद्धा दिलं. काय आला बसून मुश्कावर गाडीवाल्यांचं सजलंय घर. आला बसून मुश्कावर 9:30 घेतले 9:30 सकाळी. गाडीवाल्यांचं सजलंय घर. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर. 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 आला विशाल लंबोदर गाडीवाल्याचं सजलंय घर. उर्वी शार्वी दोन्ही कन्या रत्न या घराला. मनोभावे पूजती माझ्या गौरी हराला. सुशांत सुयोग हे सुकुमार गाडीवाल्यांचं सजलंय घर. साक्ष देतोय मोरगिरी. नाही 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 चुकतंय काहीतरी. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर. 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 बस नको संपवाल सगळं. 18 तारीख सांगितलंय बघा. हे किती आलं बघा, मोजा बघा. किंमत करतोय लक्ष्मीची म्हणून म्हणतो. 18 सप्टेंबर भुवनश्री माता झेगड आहे. म्हणजे झेगड म्हणजे भारी. तुम्ही काहीतरी सांगता ऐका. यशवंतदादा जाधव या ठिकाणी आलेले आहेत. 21 दिवसांचा गणपती असतो. घेतो शेवटची 5 मिनिटात घेतो. 5 मिनिटं बस झाली मला भरपूर होते. ऐका नाही हा नाही रे दुसरी वही ही वही इथे मस्त घेतो. हा बघा. वया नको वया नाही. वयाला काय कमी नाही. आपण वयामध्येच राहिला. वयामधलाच बोळा आपण काय म्हणतात ऐका. शायरांनी हा गाणं घालून ठेवा. त्यांनी मला काहीतरी बोललं मगाशी. दादा भांडवकर हॅलो ना. भांडवलची बारी भांडवलची बारी भुवनश्री माझी बरोबर. तर मला म्हणतात काय बरोबर असं घेतो 5 मिनिटं. सांगतोय खरं जाऊ मला स्पष्टीकरण मागताय. साधनगर असा धनगर नाही म्हणत मी. साधर नगर. सांगतोय खरं साधनगर डोक्याला बांधून पगडीला. बरोबर विषय काय झाला माहितीये का. आता महाराष्ट्र शासनाचा झिया काय आहे गावागावात जे कलर होतात ना पाषाणाला कलर ते आता शासनाने बंद करून टाकलं. गुरुवाना बिरवाना फुकून टाकला. टाळा ठोकून टाकलं. तो विषय मी गायला सांगतोय खरं साधनगर डोक्याला मारून. तो गुरु गावचा गुरु आहे ना. तो होय र देवा ह्या लांबोरे बोला कुणाची घरच्या देवाची का बाहेरच्या. मगचे 12 भानगडी 12 गावचं 12 कसा आम्हाला पण येतो हा.
मग ह्या उजव्या पायाच्या डाव्या पायाखाली अंगठ्याखाली दाबून ठेव आणि बुवाला माझ्या सुखपती दे असा तो गाराने घालतो. पाषाणाला कला लावतो मला डावा दे उजवा दे. त्याच्यावर शासनानं बंदी आणलाय आणि तो विषय मी गायला. डोक्याला बांधून पगडीला बोच पुसतोय अजूनही दगडीला. म्हणजे दगडीला त्या पाषाणाला कळा लावतो असा माझा विषय आहे. हो काय तुम्हाला दुखला याच्या दगडीला पुसायचा नवीन टाकला विषय बुवा दगडीला पुसायचा जंगलात राहायचा आणि हागायचा गडी उड्या वसायचा. नवीन लिहिलाय विषय तेव्हा बोललो ना पूर्वीची देवळं ही रानामध्ये असायची राटामध्ये मंदिरं असायची आणि मग तेव्हा गावचा गुरु देवाचा गुरु माझ्या लांबोरे कुणी काय वाईट केलाय त्याचा इडा पिडा जाऊ दे हा उजवा दे हा डावा दे बंद झाला का शास्त्राने जे राहायचं. मग मी असं बोललो की मग जे आहे ना आणि त्या गोष्टी बंद केल्या म्हणून तसा विषय दिला. अरे नवीन घेऊ का तो नको 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 नाही ना मित्रांनो ऐका आणि मी का सांगतो मी विषय दिले ऐका मी विषय मी बरीवाडीचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो खास करून त्यांनी एवढा विरोध असून सुद्धा मला म्हणजे समाजामध्ये आता म्हणतात सचिन मला ठेवायचे का म्हणतो तेव्हा तो विरोधात बोलतो. अरे काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या. मी काय बोलतोय काय शिव्या देतोय तुम्हाला का उभ्या राहतोय मी काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्यावायचं. मी काय शास्त्र सोडून कुठला विषय सोडून जातोय का डायरेक्ट बोलतोय का बुवा गाण्यामध्ये बोलतोय आणि त्याला पण अर्थ आहे ना काहीतरी. बुवा कसे बोलतात ते तुम्ही मस्त शिट्या मारता टाळ्या मारता याची दिसते आईस घनघाराच्या तुम्ही नाही बोलायचं. सगळा विषय मिटला होता का नाही 2 वर्ष झाली नाही या गोष्टीला मग तुम्ही काय गायचं ते आणि मी बोलायचं नाही म्हणतात ही अपेक्षा कशी असेल आणि मी तसं ऐकत जातीवंत मराठा आहे मरण मोड एक पण वागणार नाही साधा माझा काय समाज नाही माझा समाज नाही. मग हे म्हणतोय मग तो नको समाज आपला आपण बारीक चांगल्या प्रमाण आपण बारीक करू. अरे ही जोडी लोक मागतायत लोक भेटत नाही लोक मागतायत जोडी 6 कार्यक्रम माझ्या बरोबर आहे उगाच आहे का काय मी काहीतरी समाजात देतोय म्हणून आहे कारण मी असा काहीतरी येण्यासारखा आपला मी पागल झालो मला यायला लागलाय म्हणजे नाही असा विषय आहे का. मग मी विषय कसा देतो मी काय म्हणून म्हणतो समाजाचा माझा आदर आहे. तुम्ही काही म्हणा मला वाईट म्हणा चांगलं म्हणा साहेब मी तुम्हाला काही बोलू नको उद्या तुम्हाला 2-4 शिव्या पण दे खासदार देतात शिव्या तर आपण द्यायला काय खासदार लाईव्ह मध्ये शिव्या द्यायला लागलं काय बोललं संजय राऊत काय ऍक्टिंग ते संजय तर लय भारी आहे तो संजय ह्याच्यात होता कुठं महाभारतातला त्याला दिसायचं सगळं आणि हे संजय लय भारी जातात एका जो कोण एक फशात मारतोय काय एक जो म्हणतो बॉम्बच टाकी एक तर काय भारी संजय आणि ह्याच्यात कोण संजय आहे काय नाही नशीब 2 मिनिटं शेवट ऐका हे संस्कार आपण मित्रांनो का म्हणतो आपण हे केलं आपण पोचवलं लोकांपर्यंत समाजाची माझं देणेघेणं नाही बघा हे संस्कार मी माझ्या नुसता माझ्या पिढीला नाहीत तर माझ्या पुढच्या पिढीला देतोय 2 मिनिटं फक्त बाबू कमावणी आहे एवढा 2 मिनिटं 2 मिनिटं गाणं घेऊया फक्त एकच गाणं घेऊया काय म्हणायचं आहे का गोरी हे कलैया हे कोणाचं आहे पहिला तू तुझे हरी हरी चुडिया सचिन दादा एकच गाणं देतो त्याचं उत्तर द्या. गावोगावात देवळं आहे शंकराची शंकर श्रेष्ठ करतात हे आधी माया माझी शंकर श्रेष्ठ करतात हे गावोगावात देवळं आहे देवळात शंकराची पिंडी आहे शंकराचं मूर्ती आहे पण नंदीची जागा कुठे आहे हो देवळाच्या बाहेर उन्हात कान तुटलाय पाय तुटलाय आता कशी अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे तेव्हा शिवरायांच्या काळात कशी होती आता पण तीच अवस्था आहे. मग शंकराला प्रश्न करते आधी माया की त्या नंदीला प्रश्न करते एवढं तू त्याचं वाहन एवढं मोठं एवढं वजन तू घेऊन या विश्वाच्या नायकाला घेऊन सांगतोस तू आणि तुझी जागा मंदिराच्या बाहेर का असा विषय आहे बघा शायद तुझा भागाला भाग नाही तुम्ही देत असता याचा भाग देतो ऐका गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चूड़िया अरे गोरी है कलैया
तुझे हरी हरी चुडिया अपना बना ले मुझे बालमा बोल फुट खरं सांग तुझ्या माईला माया म्हणते खरं सांग तुझ्या माईला मी तुझी माया आहे पार्वती म्हणते नंदीला मी तुझी माय खरं सांग तुझ्या माईला तुला रे कोणी काढलाय वाईला खरं सांग तुझ्या माईला तुला रे कोणी काढलाय वाईला हो नको मान हलवून नंदी बैला खरं सांग तुझ्या माईला तुला रे कोणी काढलाय वाईला नको मान हलवून नंदी बैला खरं सांग तुझ्या माईला तुला रे कोणी काढलाय वाईला माझ्या जागेवाडीच्या सगळं समस्त माझ्या या शिलेदारांना विनम्र आभार करतो तुम्ही माझी निवड केली मला ही सेवेची संधी दिली माझी सेवा या समाजाने पूर्ण अगदी शांत चित्ताने ऐकली एकही प्राउटिंग नाही शेट्टी नाही अगेन्स्ट कमेंट नाही मला वाटलं होतं या समाजाचे शाहीर आहेत आणि म्हणून निश्चितपणे मला विरोध होईल किंवा तसं काहीच नाही झालं मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो या बर्गेवाडी मंडळाचे आभार मानतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो गोवांचा मी चाटा काढणार काळजी करायची नाही धन्यवाद धन्यवाद